नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान असाल. चला तर आपण आज बनवणार आहोत भरले वांगे. थोडीशी वेगळ्या पद्धतीचे वांगे आहेत. ही वांगी मस्तपैकी मी चिरून वगैरे घेतलेले आहेत. मध्ये भरून करायचं आहे, त्यामुळे हे अशा पद्धतीनं चिरून घेतलेले आहेत. आता हे पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून थोडंसं मी काळे पडतील त्यामुळे मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. सो आपण आता हे मस्तपैकी तेलामध्ये पहिल्यांदा फ्राय करून घेणार आहोत. आता यामध्ये 2 चमचे मी तेल टाकते. आणि आता तेलामध्ये आपण जे काही वांगे धुतलेले आहेत ते आता टाकून द्यायचे. आता ही वांगी तेलामध्ये मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला अशी भाजून घ्यायची आहेत. आपले आता वांगी बघा व्यवस्थित छानपैकी ब्राऊन होत आलेले आहेत. बघा एकदम व्यवस्थित आपले भाजले गेलेले आहेत. आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला वरून मीठ टाकून द्यायचं आणि पुन्हा थोडा वेळ आपल्याला फ्राय करून घ्यायचं. असं टोटल आपल्याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित पूर्ण हे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला वांगी अशी तेलामध्ये भाजून घ्यायचे. वांगे आपले आता छानपैकी भाजून झालेले आहेत बघा. 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवरच मी भाजलेले आहेत. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही वांगी थंड करून घ्यायचे आहे. आता याच्यासाठी लागणार आपण आता मसाला पाहूया. वांगी मी काढून घेतलेले आहेत, थंड करत ठेवायचे आहेत आपल्याला. आता त्यासाठी लागणारा मसाला आपल्याला घ्यायचा आहे. 3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेत आहे. जिरे पावडर, धना पावडर, गरम मसाला, थोडी हळद, लाल मिरची पावडर 2 चमचे छोटे, कसुरी मेथी, थोडेसे मीठ आपल्याला चवीनुसारच घ्यायचं आहे. आपण सुरुवातीला थोडेसे मीठ टाकलेलं आहे आणि हिंग चवीनुसार. आता सर्वात महत्त्वाचे चटणी. यामध्ये तुम्हाला चटणी जर नसेल तर तुम्ही मिरची पावडर अजून 1 चमचा ॲड केली तरी चालू शकतं. आपल्याला चवीनुसार कोथिंबीर ॲड करायची. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा गरम तेल ॲड करायचं आहे. आता हे आपण वांगी फ्राय करून घेतलेले आहे, त्यातलंच राहिलेलं तेल मी 1 चमचा ॲड केलेलं आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे. आता आपला मसाला सर्व एकत्र करून झालेला आहे. याच्यामध्ये काही पाणी वगैरे काहीच ॲड केलेलं नाही. 1 चमचा आपण तेल टाकलेलं आहे, त्या तेलामध्येच सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला जे काही आपण वांगे भाजून घेतलेले आहेत ते थंड झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला हे सर्व भरून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सर्व वांगे भरून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी आपले सर्व वांगेही भरून झालेले आहेत. या ठिकाणी तुमचा मसाला जर थोडा कमी जास्त झाला किंवा जास्त राहिला तर तुम्ही ते तेलामध्ये टाकू शकता फोडणी देताना. आपला काही मसाला अजिबात राहिलेला नाही आहे. आता आपण फोडणी द्यायची. आता आपण वांगी फ्राय करायला जे काही तेल घेतलं होतं, कढई घेतले होते, त्या कढई आता गरम करायला ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये प्रथम आपल्याला यामध्ये फोडणीसाठी कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. एका साईडला मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला वांग्याची भाजी करण्यासाठी जे काही पाणी गरम करायला लागणार आहे त्यासाठी मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा टाकलेली आहे मी.
तुम्ही डायरेक्टली घरगुती लसूण जरी आपण बारीक ठेचून टाकला तरी चालू शकतं. आता यामध्ये मी पहिलं तेल होतं त्याच तेलामध्ये मी लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आता यामध्ये जे काही आपण वांगे घेतलेले आहेत फ्राय करून ते आता याच्यात टाकून द्यायचे आहेत आपल्याला. थोडंसं फ्राय करून घ्यायचे. आता यामध्ये तुम्हाला जर तिखट आणि मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. नाहीतर डायरेक्ट आपलं आता हे पाणी उकळलेलं आहे, एका साईडला आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे, ते पाणी आपण यामध्ये ॲड करू शकतो. आता हे पाणी मी उकळून घेतलेलं आहे ते आता आता आपण 1 तांब्या गरम पाणी ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करते मी. आता हे आपल्याला 5 ते 7 मिनटं मोठ्या गॅसवर शिजवून घ्यायची भाजी. चला तर मग आपण आता आपली भरली वांगी कशी झालेत पाहूया. आपले 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही 5 ते 7 मिनटामध्ये हे खायला घेऊ शकता. आणि तुम्हाला थोडंसं दबदबीत हवं असेल तर अजून एक 5 ते 7 मिनटं हे पाणी आपल्याला आटवून द्यायचं आहे. बघा अशा पद्धतीनं मस्तपैकी आपली भरली वांगी तयार झालेली आहेत. चला तर मग लवकर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.